हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल 2024चा सेटचा पहिला पेपर बघतोय. पहिला प्रश्न, जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल? तर सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण. हा माझा सेट ए आहे. ए या सेटचा प्रश्न आपण बघतोय. टायटस विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. तर सर्वच गोष्टी त्याला लक्षात घ्याव्या लागतात, जसं की अध्यापनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. प्रतिभावंत विद्यार्थ्यांची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे? तर ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. म्हणजे गिफ्टेड स्टुडंट्स ज्यांच्यामध्ये स्पेशल ॲबिलिटी असते त्यांना ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये भर देण्याची गरज असते. तर प्रक्रिया आणि अध्यापनाचा परिपाक म्हणजे प्रोडक्ट यावर सारखाच भर देण्याची गरज असते प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी म्हणजे अडल्ट लर्नर्ससाठी. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना ही आपल्याला आकारित मूल्यमापन फॉर्मेटिव्ह एव्होल्युशन मध्येच कळतं. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना आकारित मूल्यमापन देते. कोणतं हे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे? तर अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन हे गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे हे जे बाकीचे आहेत हे सगळे क्वांटिटेटिव्ह रिसर्चचे उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी. हे संख्यात्मक प्रदान जे आहे ते क्वांटिटेटिव्ह आहे. आता फक्त गुणात्मक म्हणजे अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन हे वैशिष्ट्य आहे. कोणतीही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे? तर सकारात्मक मध्ये अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे ही मर्यादा आहे. टिंब याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. उद्धरण म्हणजे सायटेशन हे माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग असतो. कोणत्या प्रकारच्या संशोधन वर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे असतं? तर ते आहे साहित्यिक चोरी, वाङ्मय चोरी, प्लेगरिझम. निबंधामध्ये सोर्स निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअरचा वापर होतो. इकडे 11 ते 15 हे पॅरेग्राफचे होते. मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? कारण शासनाच्या आश्रयाने राहण्याची वृत्ती आणि एकेकी प्रयत्नांमुळे. साहित्य महामंडळ, साहित्य परिषद यांनी काय करणे अपेक्षित होतं? तर गटागटांचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणं अपेक्षित होतं. मराठीतील साहित्यिक चळवळीने कोणते कार्य करायला हवे? मराठी साहित्य व तात्विक चर्चा यांना सार्वजनिक करणे. पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे 72 प्रकाशक. आणि प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना काय सुचवू पाहत आहे? भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. आणि खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अनर्थ काढण्याची शक्यता कमी असते? तर संपूर्णपणे तोंडी उच्चारित शब्द असलेला संदेश. हे जे चिन्ह होते हे इमोटिकॉन्स आहेत. निशब्द संज्ञापनामध्ये काय चूक ठरते? तर मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये गोंधळ किंवा द्विधा स्थितीत सशब्द संज्ञानापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो, हे चुकीचं आहे. प्रसार भारती काय आहे? आकाशवाणीची एअर वृत्त प्रसारण सेवा. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळा करत बसले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला उत्तेजन मिळते? प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकाची क्षमता. 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्ये हे 26 आलं होतं. याच्यामध्येच उत्तर 11 आहे. याच्यामध्ये y आणि zच आहेत फक्त ज्याला निशेष भाग जातो, हा x ला भाग जात नाहीये. याचं 215 आहे.
एक्स या ठिकाणाहून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. तर ह्याचं उत्तर 215. एका जंगलामध्ये 64 हरणे आहेत, तर त्याचं आहे 243. त्याच्यामध्ये काही वाघ हे बकरे आहेत. सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत, तर काही वाघ बकरे नाहीत आणि काही राजकीय नेते हे बुद्धिमान असतात. त्याच्यामध्ये दोन्हीही बरोबर आहेत. त्याच्यामध्ये काही बसचे थांब्याकडे सरळ तोंड करून उभे असलेल्या पोझिशनचं गणित होतं, तर याचं उत्तर नाशिक आहे. नाशिक. याचं हे JKLM OSVX याचं IMPR आलंय. हे पण ABCD वरचेच आहेत. ह्याचं 879 आलेलं आहे. ह्याचंही जर काढून बघितलं तर हे पश्चिम 25 मीटर उत्तर येत आहे. याच्यामध्ये जी शेकडेवारी 25% आली आहे, हा डाटा दिलेला होता त्यांनी अमेरिकन इंग्लिश फ्रेंच इतर आणि एकूण टक्केवारी आग्रा शहरास भेट दिलेल्यांची 25% आलेली आहे. दिल्लीमध्ये सर्वात जास्त इंग्लिश लोकांचं व्हिजिटर्स होते. तर दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारची प्रवास संख्या जास्त होती? इंग्लिशची. बाकी 33-34 याचं अंश कोणता असेल या सारणीमधला? तर मजुरी या कलमाचा अंश हा 90% आहे. सिमेंट आणि विटा यांचं गुणोत्तर हे 3:10 आहे. याच्यामध्ये या वक्राचे रूप कोणते असेल? एक्स आणि वाय हे प्रतल दाखवले होते. बिंदू नितळ वक्राने जोडलेले दाखवलेले आहेत. याचा अन्वयस्थ आहे पॅराबोला. आणि ह्याच्यामध्ये योग्य जोडी ही HDD ची आहे. HTTP ऐवजी HTTPS जर वापरलं तर ते एक वेगवान इंटरनेट जोड वापरत असतात असा अर्थ होतो. डिजिटल सेवांचा क्रम तर पहिले जीमेल, मग विकिपीडिया, मग YouTube आणि मग इंस्टाग्राम आहे. स्वयंमध्ये NIOS चा सहभाग नाहीये. बाकी हा आहे IISc आहे, IIMB आहे आणि CEC सुद्धा आहे. नियुक्ती झालेला हा NIOS नाहीये. बरोबर उत्तर हेच असतं. 2.0 मध्ये UGC म्हणजे युजर जनरेटेड कंटेंट आहे. UGC युजर जनरेटेड कंटेंट. बाकी MDGS ची ही 2000 ला स्वीकारली गेलेली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सहस्रावधी विकास उद्दिष्टे हे 2000 ला स्वीकारली. आणि शाश्वत विकास उद्दिष्टे ही 2030 पर्यंत निर्धारित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रकाश रासायनिक धुराचा परिणाम हा डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्यासाठी आवर्धित करणे, सूक्ष्मजीव आवर्धित करणे, बायो ऑग्युमेंटेशन त्याचे उत्तर आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौरपटलाचा कोणता घटक अर्धसंवाहक सामग्री प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? सेमीकंडक्टर मटेरियल. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती वजन नव्हे तर त्यामध्ये योग्य अभिवृत्तीचा विकास ही अभिप्रेत आहे. प्रॉपर ऍप्टिट्यूड. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे विभाग हे वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम, ब्रिटिश आणि स्वातंत्र्योत्तर काळ हे बरोबर होतं. त्याच्यानंतर रामायण काळ, महाभारत, पौराण काळ असे नसतात. पत्रव्यवहारामध्ये मार्गदर्शक सूचनाने सोडवलेले उत्तर समावेश असतात. आणि पहिला मुक्त विद्यापीठ हे इंग्लंडमध्ये मिल्टन केनीस 1969 मध्ये झालेले. आणि मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे उच्च शिक्षणाचं केंद्र समजलं जातं.